नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पहाटे निधन झाले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सभापती राम शिंदे आले होते. कधीही स्वतःचा विचार न करणारा, जनतेतल्या मनातला आमदार, कधीही पक्षाचा विचार केला नाही, कायम जनतेचा विचार करणारा आणि 18 तास काम करणारे आमदार आज आपल्यातून गेल्याचं दुःख आहे, अशी प्रतिक्रिया सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली. शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन हे खरं तर अचानक जाण्यानं मतदारसंघावर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यावर आणि राज्यावरती शोककळा पसरली आहे. अतिशय चांगलं उंच सर्वांना लोकांतून असलेलं हे व्यक्तिमत्व स्वयंकर्तृत्वावरती 6 वेळा ते आमदार आहेत, मंत्री राहिले आणि स्वतःच्या कामाचा ठसा आणि जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडत असताना कोणत्या पक्ष महत्वाचा नसून लोक महत्वाचे आहे अशी भूमिका घेऊन 6 वेळा त्यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात केलं. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब, वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे, अल्पभूधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली. असं खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये 6 वेळा लोकप्रतिनिधित्व करणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे आणि निश्चितपणे ते गेल्यानं सर्वांच्या वरती शोककळा पसरली. आमचे तर अतिशय ऋणानुबंध होते. वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठेही होते, सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं. असे थोर आणि सर्वांना हव्यावं व्यक्तिमत्व सकाळी 6 वाजल्यापासून 18 तास लोकांच्या सेवेत, कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून प्रत्युत्तर देणारे व्यक्तिमत्व होतं. एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना अटेंड केलं, सर्वांना पाहिलं. आता पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये केली. काल देखील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विखे पाटलांनी जो सार्वजनिक सांप्रदायिक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये देखील उपस्थित सातत्यानं 24 तास लोकांच्या मध्ये राहणं, लोकांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती निर्जन टाकत त्यांना समाधानाचं वातावरण करणं, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना दुःख आहेच आहे. मतदारसंघ, जिल्हा आणि राज्यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व हरपलं त्याचं मनापासून दुःख आहे. असं कर्डिले साहेबांच्या माध्यमातून असं व्यक्तित्व पुन्हा होणे नाही आणि त्याची उली नेहमी करता आमच्या आयुष्यामध्ये भासेल अशी भावपूर्ण श्रद्धांजली. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.